नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला भीषण वळण, मानवी तस्करी, जबरदस्ती धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल समोर. पीडितेला थेट मलेशियाला पाठवण्याची होती तयारी. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पीडित तरुणीवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याचा संशय. जबरदस्तीने टेकडी आणि रिसॉर्टवर नेल्याची पीडितेनं केली होती तक्रार. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील फरार निदा खान अजूनही पोलिसांच्या हाती नाही. लॅपटॉप आणि मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा नष्ट केल्याचा संशय. एसआयटी आणि गुन्हे शाखेची पथकं सतत मागावर. बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीने जप्त केले 2 गुन्हा कागदपत्र. नाशिक, सिन्नर आणि पुण्यामध्ये सलग 2 दिवस छापेमारी. मोठ्या व्यवहारांचा उलगडा तसंच बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर येण्याची शक्यता. काकी सुनेत्रा पवारांसाठी पुतण्या रोहित पवार मैदानात. रोहित पवार आजपासून बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचार करणार. सलग 3 दिवस बारामतीमध्ये प्रचार सभा घेणार. अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाडांवर गुन्हा दाखल. उद्योजकांकडे पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप. जिल्हाधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. मुंबईमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन पलटली. बीकेसी मध्ये मेट्रो साईटवर बीम उचलून पिलरवर ठेवत असताना दुर्घटना. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोनं 1,500 तर चांदी 11,000 रुपयांनी वधारली. सोनं प्रतितोळा 1,56,000. राज्यासह विदर्भामध्ये तापमानात वाढ. अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद, तर यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये 42.2 अंशावर तापमान. इराणकडे अण्वस्त्र असणार नाहीत. इराणनं अण्वस्त्र विकसित करू नयेत. जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप व्हावं, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांचं विधान. अमेरिकेकडून इराणी बंदरावर जाणाऱ्या जहाजांना नाकेबंदी. अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही 3 देशांचे टँकर हॉर्मुझ पार. अमेरिका आणि इराणमधील पहिल्या अपयशी चर्चेनंतर आता चर्चेची दुसरी फेरी होणार. दोन्ही देशांचे शिष्टमंडळ 2 ते 3 दिवसात इस्लामाबादला जाणार.